आज सादर झालेल्या अर्थसंकल्पाबाबत सर्व स्तरातून समाधान व्यक्त केले जात आहे। ग्रामीण तसंच शेतकरी वर्गासाठी या अर्थसंकल्पातून दिलासा देण्यात आला आहे, अशी प्रतिक्रिया शेतकरी आणि आर्थिक तज्ज्ञ व्यक्त करत आहेत। ग्रामीण भागातील आम्हा शेतकऱ्यांसाठी व ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांसाठी भरीव असे योगदान या अर्थसंकल्पातून दिसत आहे। रस्ते विकास, शेतीसाठी लागणारे कृषी तंत्रज्ञान, कृषी अवजारे, कृषी विद्यार्थ्यांसाठी लागणारी माहिती, हे सर्व याच्या अर्थसंकल्पातून दिसत आहे। तसेच शेतीसाठी लागणारा जो कर्जपुरवठा आहे, पतपुरवठा आहे, तो आम्हाला 20 लाख कोटीपर्यंत वाढवून देणार आहे। इन्कम टॅक्समध्ये जी सूट होती ती 5 लाखावरून सरकारने ती 7 लाख नेली आहे। त्याबद्दल यामुळे सर्वांना खूप म्हणजे विशेषकर म्हणजे नोकरीपेक्षा तसेच लोकांना याचा अत्यंत फायदा होणार आहे। आणि जे MSME असतात, जे लहान व्यवसायी असतात, यांना लोनमध्ये पण विशेष प्राधान्य सरकारने यावेळेस आपल्या बजेटमध्ये घोषित केले आहे। या अर्थसंकल्पामध्ये जे भरड धान्य आहे, क्लस्टर आहेत आणि त्याचबरोबर शेतीपूरक जोड व्यवसाय जो खास करून युवांना पाहिजे आहे। आणि पश्चिम वराडात आमच्या या 5 जिल्ह्यांमध्ये बरेच उद्योग हे फार कमी आहेत आणि युवांना उद्योगाची चालना मिळेल असा हा अर्थसंकल्प नक्कीच मला वाटतो। आणि या अर्थसंकल्पनातून जास्तीत जास्त विविध क्षेत्रात युवांनी संकल्पना साधून, संकल्पना डोक्यात घेऊन त्यांनी चांगल्या प्रकारचा उद्योग कसा निर्माण होईल याच अर्थसंकल्पाचा अभ्यास करून आपल्याला, मला असं वाटतं, साध्य करता येईल। MSME साठी त्यांनी फार चांगले प्रोव्हिजन्स इन्कम टॅक्समध्ये दिले आहेत। त्यांनी सरचार्ज कमी केला आहे, 37% 25% आणला आहे। अशा लोकांकरता की ज्यांचं इन्कम 15 लाखांच्या वरती आहे आणि 2 करोडच्या वरती पण मॅक्झिमम सरचार्ज होता, तो पण त्यांनी हा कमी केला आहे। 9 लाख अर्न करणारा मनुष्य, निर्मला सीतारामननी क्लेम म्हणजे असं हे केलं आहे की त्याला फक्त 5% टॅक्स द्यावा लागेल। 15 लाख कमवणारा मनुष्य आहे, त्याला 10% टॅक्स द्यावा लागेल फक्त, जे की 20% होतं आधी दोघांकरता। ते स्वागतार्ह निर्णय आहे।